नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे वसुबारस आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवा. त्यानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, आज वसुबारस असल्यामुळे आजची थाळी, चला तर रेसिपी बघूया आपण. तर इथं कणिक मळण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पहिलाच. आता पाणी ओतून घेऊन छान अशी कणिक मळून घेऊया, मस्त अशी. आता इकडं आपली कणिक मळून झालेली आहे. मी खालीच बसले होते कणिक मळण्यासाठी आणि इकडं आपली छान अशी मऊ एकदम कणिक मळून झालेली आहे. तर आता आपण चपाती करून घेऊया. तर इथे घेतला होता मी लाटून आटा आणि आट्याला आतून तेल लावून घेतलं, परत एक घडी मारली, वरून पण तेल लावून घेतलं. हो का, असं तेल लावून घेतलं आणि पिठात लावून घेतलं म्हणजे चपातीचा पदर छान खुलतो. आता इकडे चपाती लाटून झालेली आहे, तुम्हाला काय दाखवणं झालं नाही मला. तवा तापलेला आहे आपला, चपाती टाकून घेतली मस्त. आता शेकून झाली वरून. आता तेल लावून घेऊया. खरपूस असं मस्त लाल अशी भाजून झालेली. आता तेल लावून घेऊया. कशी मस्त लाल भडक झाली आहे चपाती आपली, खरपूस छान. आणि मस्त आपली भाजून घ्यायची चपाती. हो का, कुठंही करपलेली नाही, चिटकलेली नाही आहे. तुम्हाला दाखवते, मस्त अशी टम्मास फुगलेली आहे. इकडं चपात्या आपल्या करून झालेल्या आहेत. हो का, सगळ्या कशा मस्त अशा लाल भडक चपात्या झालेल्या आहेत. आता भात लावण्यासाठी तांदूळ धुवून घेऊया स्वच्छ. असं तांदूळ धुवून घ्यायचं स्वच्छ. मी 2 पाणी धुवून घेतलेले आहे. आता पाणी टाकून मीठ टाकून घेतले. कुकर लावला होता. वरणासाठी डाळ घेतलेली तुरीची, ती पण छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आता डाळ पण आपली छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून झालेली आहे. इथं टमाटर टाकून घेतलेलं आहे आपण. थोडीशी हळद टाकून घेऊया म्हणजे डाळीचा कलर आपला कसा मस्त पिवळा पिवळा येतो. आणि इकडं कुकर लावले दोन्ही पण, भाताचा पण आणि डाळीचा पण. आणि वरणासाठी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण घेतला होता. डाळ शिजलेली आहे आपली. आता वरणाला फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेतलं होतं. मोहरी टाकली, मोहरी पण छान तडतडली. एक मिरची टाकली मधून तोडून आणि छान तळू द्यायची. कढीपत्ता टाकलेला आहे. हो का, लसूण टाकून घेतलं. मस्त अशी कडकडीत फोडणी बसली पाहिजे. आणि हे बघा, आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. लसूण टाकून झाला होता, कोथिंबीर टाकली. हलवून घ्यायचं छान असं. सगळं तळलं पाहिजे. हे जे आपण टाकले ना, मस्त तळलं ना, मग मस्त कडकडीत अशी वरणाला फोडणी बसते आणि मस्त वरण लागतं. वरणाला फोडणी जोपर्यंत असं चटचटीत बसत नाही तोपर्यंत वरण म्हणजे नाही का, वरण छान नाही लागत खाण्यासाठी. तेल टाकून डाळ टाकून घेतलेली आहे आपण. मस्त असं घट्ट वरण छान झालेलं आहे आपलं. आता ह्याला उकळी येऊ द्यायची छान अशी. साईडनं बघा कसं उकळी येण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी. आता आपल्या वरणाला उकळी यायच लागली. मीठ टाकून थोडंसं हलवून घेतलं. मस्त असं घट्ट वरण झालं आहे. थोडंसं पाणी टाकलं होतं मी. वरणाला आपली उकळी आलेली आहे. गवार काय तुम्हाला दाखवणं झाली नाही मला. तर बघा, तयार आहे आपली थाळी आजची वसुबारसची. कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि गवारचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मी एका दिवशी टाकणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.